केली बेनकी येली म्हणजे 2-3 पिलं दिले. तर पिलू आईला म्हणलं, आई विश्व केवढं आहे? हे विश्वच म्हणली. हा, याच्यापेक्षा विश्व मोठत नाही. उमरात आली की टका. हा, उमरात आली की टका. उमरा एवढं सगळं जग वाटतं. हा, ज्ञानेश्वर महाराज औदुंबराची या फळा कीटक जन्मती निढळा आणि यास्तव निराळा विश्वची नाही नैवम गांजा कसम लिखितम. मेमरी कार्ड लय टाईट आहे महाराज, म्हणून मोबाईल मी साध्या कार्डाचा वापरतो. या ट्रॅक्टरवाल्याचे गाणे ऐकून मला 450 पाठ झालेत. शिव्या पाठ आहेत 500 शिव्या. साधा ऐकले की पाठ होते. मी एका चपक्यात कलेक्टर झालो असतो, एका चपक्यात. इतकं मेमरी कार्ड फास्ट आहे ना. आता कोणतं कलेक्टर पेक्षा कमी आहे? त्याला तरी ढवळ्या कपड्यावाल्याची भीती आहे, करीत सही. आपला बॉस पंढरपुरात आहे, कोण हरामखोर म्हणू शकतो आपल्याला काही? परमार्थात फक्त नैतिकता सांभाळायची. हा, माणूस देव मोठं करीत असतो. काय सांगू लागलो, महाराज आले नैनितालच्या अरण्यात, तिथपर्यंत आलतो ना. संतांची निंदा. हा, तो महाराष्ट्रातल्या देवतीची तो इंग्रज आधी. स्वामी राम निघाले जिथं आचार्य शास्त्री आणि पंडित फार आहेत त्या गावात पोचले. महाराजांचा सन्मान झाला. चांगल्याचा सन्मान होत असतो. तुम्ही एक लक्षात ठेवा, नारद निष्ठेनं भजन करत होते. कंस पण पूजा करीत होता. कंस सुद्धा नारदाची पूजा करीत होता. चांगल्या वारकऱ्याला कुठेही जा, त्याला मरणच नाही. आचरणात गोड असावा. आणि मग शास्त्रीच्या खांद्यावर हात टाकलाय का, आचार्य असेल पंडित असेल, चलो बोले घूम के आएंगे. तर कुठं निघाले माहिती आहे का? डोंगरावर. तो त्या गावापासून 14 किलोमीटर उंच डोंगर होता आणि तिथे एक महात्मा राहत होता. त्या महात्म्याचं लोकांनी दिलेलं नाव होतं. त्या महात्म्याला म्हणायचे क्रोधी बाबा. क्रोधी बाबा. आपल्याकडे एक महात्मा होऊन गेले इकडं मंठ्याच्या पलीकडं. ते माणसांना जवळ येऊ देत नव्हते. विरक्त साधू होते हो. त्यांना काय असा. आणि काय होतं माहितीये का, आपण भरके माणसं आहेत ना. भरक्या माणसाने निर्मळ कपड्याला हात लावायचेच नाही. शहाण्याबाईनं जर रई लावली असेल तर हात कशानं भरत येत? लोण्यानं. ती जर शहाणीच असेल तर गरम पाण्यानं हात धुवा, लोणी निघून जाते. आणि जरा जोरा राहिलं तर चौकटीला हात पुसा, पण त्या चौकटी लाकडाच्या असावा. तीन मालकाच्या उपरण्याला पुसल्यावर ते उपरणं खराब झालं का नाही? भरक्यानं चांगल्याच्या जवळ नाही झाला पाहिजे. चांगली माणसं महत्व हरवी, चातुरी लपवी, पिशेपण मिरी आवडू नये, पूजता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. हे खऱ्या साधूचं लक्षण आहे. आपल्याकडे होती इकडं, मला नाव आठवण, रामगिरी बाबा. येऊ देत नव्हते. त्यांनी हाणलेला दगड कोणालाच लागला नाही, पण ते माणसांना जवळ येऊ देत नव्हते. विरक्त साधू होते, महात्मा होते, महिमेत जीवन जगणारी लोक होती ती. म्हणून ते जवळ येऊ देत नाहीत, म्हणून त्यांना नाव ठेवलं क्रोधी बाबा, रागीट बाबा. पण हा शास्त्रीला ज्या वेळेला स्वामी राम घेऊन जात होते, त्या शास्त्रीचं नाव पण मला पाठ आहे. पण असू द्या ना, सगळं सांगायला गुत थोडं घेतलंय. मग त्या शास्त्रीच्या खांद्यावर हात टाकला आणि त्या शास्त्रीने विचारलं, स्वामीजी कुठं जायचंय? म्हणे ते लय मूर्ख महाराज आहे. मूर्ख म्हणजे ते आंघोळ करीत नाही. माणसाला नाव ठेवायला हा लाईट जर बंद होत नसेल, कोणते बटन दाबल्या तर माणसं काय करतात माहिती का? त्याला दगड हाणतात. त्याला दगड हाणतात. त्याच्या मनातच असतं लाईट चालू नाही ठेवायचा. असा काही एक वर्ग आहे. आणि परमेश्वरानं काही वर्गाच्या डोक्यामध्ये प्रत्येक प्राण्याचे गुण टाकले. गुण. ज्या माणसाला कुत्र्याचं गुण टाकलंय का, तुम्ही कुत्र सोन्याच्या पालखीत बसवा, ते भुकल्याशिवाय राहतच नाही. मी म्हणतोय, मंच बोलतोय असं डोक्यातलं काढून टाका. मी एकही पुराणाशिवाय बोलणार नाही, पुराव्याशिवाय. स्वान शिबिके बैसविले, त्याचे भुंकणे न नाही उगले. सोन्याच्या पालखीत जरी बसलं दादा तरी ते भुकतच, आणि जवळ गेलं तर जिबीनं थुतर चाटीत आहे. कुत्र आहे ना. असा काही माणसात सुद्धा गुण टाकला. काही माणसाकडे कोटीनं पैसे असू द्या, पण दात घाशी दुसऱ्याच्या दारात जाणारच. मग त्याला म्हणावंच लागते चहा प्या.
तोंड नाही धुतलं, इथंच धुई, चुलीत धुई. हे बँकेत कोटीन धोत्राला गाठी असं समजायचं. हे मागच्या जन्मातले बैल येत कुंटाला न कमवायला आणि बाहेरच्या आपल्याला सोमळ्या कुठला. उष्ट खाचा ज्याला नाद आहे त्याला कुत्र म्हणायचं. चोरून खाचा नाद आहे त्याला लांडगं म्हणायचं. हो, फार फार असे गुण सांगितले त्याच्यात. जाऊ दे, आपण पुढे सरकू. खालीवर त्या महाराजाची चेष्टा करू लागले. पण ते स्वामी राम होते. मी नेहमी म्हणत असतो, मोठ्यांची चेष्टा कधी करायची नाही. मोठे मोठे असतात. मला सांगा, ज्याला ग्रामपंचायतचा सदस्य होता येत नाही त्यानं मुख्यमंत्र्याला काय खालीवरी बोलायचं? हा, त्यानं दिल्लीतल्या लोकांना खालीवरी काय करायचं? त्याला कोण्या विमानात बसावं याचा मेळ लागणं, इतकी विमानं त्याच जवळ, आणि आपल्याला सायकलची चेन बसिता येणं. कुत्रे किती हत्तीला भोकल्याच्या नंतर हत्ती भेट असतो, उलटे कुत्रे बोचरे होत असतात हत्तीला डसल्यावर. हत्ती पाठी होवनी हिमपोटी. कारण हत्तीची त्वचा जितकी कठीण असते तनपुरे बाबा, कुत्र्यानं जर चावा घेतला तर दात हत्तीच्या त्वचेत अडकतेत आणि हे बोचरं घरी बोंबलत जातं. काहीच खाता येत नाही त्याला. मोठी मोठी असतात. मोठ्यांना कधी आपण लहान म्हणायचं नाही. संप्रदायात रात्री एक महात्मा होते कीर्तनात, फार उत्कृष्ट त्यांनी एक दोन प्रमाण म्हणले. आता काय होतं, तारुण्यातले काही काही मुलं असतात, त्यांना असं वाटते आम्हाला म्हणा, अरे पण तो मुद्देसूद माणूस आहे, मुद्देसूद माणूस आहे, मोठ्याला मानावं लागते. तुम्हाला एक सांगू का, संप्रदायातल्या जुन्या लोकांमुळे आपण परमार्थात, मोतीराम महाराज असतील, रंगनाथ गुरुजी असतील, मारुतराव महाराज असतील, नथुराम बाबा असतील, ठाकूर घराणा असेल, पैठणकर असतील, हे लोक बापू परमार्थात आधी आले ना. मंगिरगावच्या बाळाला कीर्तन करता आले. जर ही या लोकांनी परमार्थात अवतार जन्म नसता घेतला जिजा, तर आपल्यात ऊसातल्या डुकरात काही फरक नसता राहिला. ही संत जन्माला आली ज्ञानोबा तुकोबारायच्या नंतर, म्हणून आपण मोठी आहेत. यांचे उपकार आहेत आपल्यावर, पण मोठ्यांची चेष्टा कधीच करायची नाही. मी नेहमी सांगत असतो, सुनेनं सासऱ्याला जीवच लावायचा. त्याच्यासारखं भजन दुसरं कुठलंच नाही, त्याच्यापेक्षा दुसरं भजनच कुठलं नाही, कुठलंच नाही. ती घरातल्या ज्येष्ठ लोकांची संपत्ती हिसकून घेत असेल आणि सासू सासऱ्याला जीव लावत नसेल तर असं समजायचं ह्या घरात चुड्यानी आली. काय अर्थ नाही त्याला. एखादा मुलगा बिन चपलाचा पंढरपूरला जात असेल आणि मायबापाला नीट बोलत नसेल तर ती भडवी आवला दे. हा, ते काय अर्थ नाही त्याला. मायबापाची सेवा सर्वात मोठी सेवा आहे, त्याच्यापेक्षा दुसरी सेवाच उत्तम कुठली नाही. मी बऱ्यापैकी कीर्तनात सांगत असतो, या भारत देशात अशी एक सून जन्माला आली, सासऱ्याला धोत्रात संडास झाली, मुलानं बापाला दगडाव नेलं. आताच्या सारख्या बाथरूम नव्हत्या. आताच्या सारख्या बाथरूम असत्या तर बाथरूमचं दार लावलं असतं, पोरानं बापाच्या अंगावरले कपडे काढले असते, स्वतः शावर सुरू केलं असतं, सगळं बापाला धुतलं असतं, पुन्हा कपडे घालून बाहेर आणलं असतं. पण परिस्थिती नाजूक होती. बोरीच्या झाडाखाली दगड होता, घर दहाला झोपड्याचं होतं. बोरीच्या दगडाखाली त्या झाडाखाली दगडावर बापाला टेकलं, एका हातानं धरलं आणि एका हातानं पाणी टाकायचं. पण धोतर कोण सोडायचं आणि कंबर कोण धुवायची? त्या माणसाची बायको वारलेली, त्या माणसाची आई वारलेली, आणि मुलगी बुलढाणा जिल्ह्यात होती, मेहुणा राजा नावाचं गाव, तिचं नाव होतं निर्मळा. ही तिथं राहत होती. काही नाही, फार देवदेव करतो, त्याच्यापेक्षा आपण घरात किती चांगलं वागतो हा महत्वाचा विषय. मला वाटतं आई वडिलावर ज्यांनी उतारवयात त्याचं संगोपन चांगलं केलं का, तो एक नंबरचा भजने आहे, तो एक नंबरचा कीर्तनकार, आणि तो एक नंबरचा पक्वाद्या. मायबापाची सेवा करायची. जो पक्वाद्या, जो भजन्या, जो कीर्तनकार मायबापाचं दर्शन घेत नसेल, अशा हरामखोराला जर तुम्ही पैसे देत असाल तर तुमचं पाप उतू आलंय. विठाला विठाला. एक जण म्हणला, महाराज लोकांना राग आल्यावर तुमचे कीर्तन घेणार नाही. नको घेऊ दे, मग हाऊत भरलाय. काय करत नाही लोकांना, कोण खांद्यावर घ्यायचं घेईन, काय करायचं आपल्याला त्याला. आणि लोक आपलं चांगलं करीत असतात का काय? मी एखादं चुकीचं काम केलं, तुम्ही अख्ख्या लोकांना बॅन लावून जरी सांगितलं बाळू महाराज चांगला आहे, तर लोक तुम्हाला शिव्या देतील. आणि मी चांगलं वागत असताना तुम्ही किती लोक बॅन लावून शिव्या द्या, तरी मला जग डोक्यावर घेऊन नसणारे. मला माझं किती चांगलं व्हायचंय ते मी ठरवायचं असते, जग नाही. मला जर अण्णानं 2 कोटी दिले, काम येऊ देऊ नका, भिरी म्हणायला लागलो. मला जर तुम्ही 2 कोटी रुपये दिले आणि जाता जाताच हातगावर जर मला अटॅक आला, जर मी मेलो, तर माझं पोरग माझ्या सरना 2 कोटी टाकणार आहे का? मस्त माझ्या मारीनं ते. मग हे पचू द्यायचे का न पचू द्यायचे कोणाच्या हातात आहे? पंढरपुरातल्याच्या. मग आमच्या लोकांना त्यालाच मोठं म्हणायचं, कोणाच्या अंडरबेरी व्हायच्या नाही. विठाला विठाला विठाला.
तुम्हाला मानित नाही, नका मानू. झाडाचा नियम आहे, एखाद्या ऋतूत झाडाची पानं गळत असतात, पण पानं गळाल्याच्या नंतर झाडानं म्हणायचंच नाही मी उघडा झालो. अरे कालांतरानं तुला पुन्हा येत असतात. पहिले पानं गळत असते, दुसरे येत असते. इतकं ठाम संप्रदायातल्या लोकांनी राहिलं पाहिजे. विठाला विठाला. आणि पुरा मानील तो देईल काही, न मानील तो नेईल काही. त्या इंग्रजांना आपल्या साधूला मानलं नाही, काय कमी झालं? काय त्याच्यात ताकद होती आपला संप्रदाय बंद करण्याची? नाही, मालकाची कृपा आहे संप्रदायावर. अनादिकालापासून चालत आलेला संप्रदाय. शार्दूल भडव्यांनी संप्रदायाला नाव ठेवलं म्हणजे संप्रदाय खाली जात असतो का? उलट पंढरपुरातल्या मालकानं त्याला हाकलून लावलं. ते काय राहू शकत होते आपल्यावर? त्याच्या जाचातून आपण वाचलेले आहेत बरं का. मराठवाड्यावर इंग्रजाचा पगडा नव्हता, इतकं लक्षात ठेवा मात्र. विठाला विठाला हा महाराजाची निंदा करू लागला. कोण? शास्त्री आचार्य पंडित. स्वामी रामाने सांगितलं असू दे जाऊ दे. नाही बोले, ओ फत्रे मारते. अरे मी पुढे, मला मारतील आधी, तू पाठीमागे चाल. गेले तिथं. गेल्याबरोबर तो महात्मा पूर्वेकडे तोंड करून एका दगडावर बसलेला होता. इतराचा पाड कोण याच्यावर सांगतोय. मग ही लोक जातात त्यार्थी आपली काय कथा. तेवढा महात्मा जातो त्यार्थी दादा गेले, याबद्दल आपल्याला मान्यता करावं लागेल. मग पूर्वेकडे तोंड करून बसलेल्या महात्म्याने सहज डोळे उघडून पाहिलं तर स्वामी राम दिसले. स्वामी राम दिसल्याच्या नंतर त्या महात्म्याने मान वाकवली. मान वाकवली याचा अर्थ असा होता त्यांनी स्वामी रामांना नमस्कार केला. असं पाहिल्याबरोबर स्वामी रामांनी मातुड्यात लोटांगण घातलं आणि दगडावून क्रोधी बाबा खाली आले. खाली आल्याच्या नंतर आई राम, आई राम, आई आई बैठिये बोले, बैठिये. साधू साधू असतात. तुमच्या गावाला एक साधू लाभले होते, धनुर्धरी बाबा. मी काही पाहिले नाही, पण तुम्ही सांगतात म्हणून मला माहिती. निष्कलंक साधू. हो महाराज, या लोकांच्या इस्तू हातात धरावं, पण या लोकांच्या जवळ जाऊ नये. इतकं वागणं आलो, कारण यांचं वागणं तत्व गोड होतं ना, त्याच्याकरता वागणं कडक होतं. त्यांच्याकडे त्यांच्या शब्दात ताकद होती. काही काही माणसं चोर पंक्चर असतील. दुकानात नेल्यावर पंक्चर गवसन, घरी गाडी लावल्यावर हवा राहीन. अशी चोर पंक्चर महाराजाच्या वाक्याला कोणी मानित नसते. हे ते बोंबलं ते म्हणले काय त्याच्या, असं चोर पंक्चर नाही झालं पाहिजे. कडक वागलं पाहिजे, कडक. विठाला विठाला. रंगनाथ गुरुजीच्या कीर्तनात एक मोठ्या घरची बाई कीर्तनाला आली. मोठ्या घरची बाई होती, एका व्यापाऱ्याची बायको होती, आणि ती सगळ्यात उशिरा आली आणि तिला पुढं बसायचं होतं सगळ्या बायकांच्या पुढं. तर रंगनाथ गुरुजींचं वाक्य होतं, अरे ती मसडी आली, तिला रस्ता द्या. कानकोणे लोक नव्हते ना, लाचार लोक नव्हते ना. आज मराठवाड्याचा ज्ञानसूर्य म्हणून पदवी द्या महात्म्याला. रंगनाथ गुरुजी कोणाला म्हणतात? राज राजेश्वर शास्त्री ज्या घराण्यामधून वेद वाहत होता, वेद वेद वाहत होता, वेद चारी वेद ज्या घराण्यातून असे वाहत होते गंगेच्या पाण्यासारखे, राज राजेश्वर शास्त्री रंगनाथ गुरुजींच्या पायावर बुटासकट लोटांगण घालीत होते. बुटासकट वागत लोक चांगले होते म्हणून आज नाव निघते. विठाला विठाला. खाली उतरले. राम जी कुछ प्रसाद ग्रहण करके जाइए, म्हणजे जेवून जा. तर स्वामी रामांनी विचार केला, चूल नाही, साहित्य नाही, काय नाही, बसायला एक चवाळ होतं पोतड्याचं, आणि कुठं कशावर स्वयंपाक करतील, आणि 3 गाडगे होते. जी बोले. स्वामी रामांच्या लक्षात आलं, एवढ्या मोठ्या साधूच्या हातचा प्रसाद का नाही खायचा. इतराचा पाड कोण सांगतोय? इतराचा पाड कोण? तर स्वामी राम त्या क्रोधी बाबांच्या आश्रमावर भर दुपारी 1 वाजता सावली होती. चौकड ऊन होतं आणि तितक्याच जागेवर सावली होती. असे भारतातले संत येतं, माहिती असावा. आग्र्याला एक संत स्त्री होऊन गेली, नाना आग्र्याला. तर तिच्या डोक्यावर ऊनच पडत नव्हतं दुपारी. ती भर पटांगणात साधना करायची. तर तिनं सिद्ध केलेला चिमटा स्वामी रामांच्या हातात दिल्यावर 27 दिवस आग्र्यात पाऊस नव्हता भाऊ. 27 दिवस. तर तो चिमटा वाजल्याच्या नंतर पाऊस पडतोय. त्यावेळेला ती बाई स्वामी रामांचं दर्शन घेते. ती कोणाच्या पायात पडत नव्हती. मग स्वामी रामांनी विचारलं, बीबी जी आप तो दर्शन कर रहे? जी बोले, मैंने सिद्ध करे वाला चिमटा. जाऊ दे, चुकन आपली हिंदी, त्याच्यामुळे मराठीत बोलतो. कशा लोक. तिनं सांगितलं, मी सिद्ध केलेला चिमटा बऱ्यापैकी महाराजांनी वाजिलाय. आभाळ आलेलं गेलं.
त्या महाराजांनी चिमटा वाजिलं, आभाळ आलेलं गेलं. पण भर उन्हात पाऊस पाळला. इतकी ज्याच्या हातात ताकद आहे, माझा चिमटा तर सिद्ध होताच, पण ज्याच्या हातात इतकी ताकद आहे, इशिले मैं झुक गई बोले. आणि मग पायावर डोकं ठेवलं. आपल्या वारकरी संप्रदायात एक फकीर जन्माला आला. त्या फकीराचं नाव होतं अनगडशा नावाचा फकीर. तुकोबारायच्या कीर्तन परंपरेतला फोटो पहा. छत्रपती शिवाजी महाराजाच्या बाजूला हिरव्या रंगाचे कपडे घातलेला, मोराच्या पंखाची पेंढी आहे, भिक्षा मागायचं कटुर आहे आणि एक लोखंडी चिमटा जवळ आहे, डोक्याला हिरवा कपडा बांधलेला आहे. तो अनगडशा नावाचा फकीर आहे. छत्रपती शिवाजी महाराज त्याला जवळ घेऊन बसत होते. काय फकीर असेल तो. तो फकीर कधीच कोणाच्या पाया पडला नाही. त्यानं सुरुवात केली तुकोबारायच्या पाया पडायला. कारण त्याचं कटुर या महाराष्ट्रात कोणी भरून दिलं नाही. तुकोबारायच्या कन्येनं भरलेला हात पिठाचा झटकिल्याबरोबर फकीराचं कटुर उतू गेलंय. फकीराच्या कटोऱ्यामध्ये 1350 क्विंटल गहू टाकले होते. माझ्या गोळ्या संपल्या नाही, मी गांजा ओढीत नाही, मी पागल नाही, माझ्या डोक्यावर परिणाम नाही, मी पुराण वाचून सांगतोय. 1350 क्विंटल गहू ज्या कटोऱ्यात टाकल्याच्या नंतर बंडू महाराज भरत नाही आणि तुकोबारायच्या कन्येनं हात झटकिल्यावर कटोरं भरतय. त्यावेळेला त्या फकीराने मोराची पेंढी काढली आणि तुकोबारायच्या कन्येचे पाय झटकिले. तुकारामजी, तुकारामजी. तर त्या कन्येच्या डोळ्यातून पाणी आलं. फकीरजी, तुकाराम तर मेरे पिताजी आहे. तर त्यावेळेला फकीराच्या लक्षात आलं, एका वारकऱ्याची मुलगी जर इतकी अधिकारी तर ते तुकोबाराय किती अधिकारी. त्यावेळेला तुकोबारायच्या घराला प्रदक्षिणा काढली, चिमटा वाजिला, ला इलाहे ला इल्ला, 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 ला इलाहे ला इल्ला. एका मुसलमान आडत्यानं मला 21,000 रुपये दिले ते गणपतीमध्ये. ये कैसा मालूम बोले आपको, पढ़ना पड़ता बोले. आणि तिथून पुढे अनगडशा फकीर तुकोबारायची घोंगडी जमा करीत होता महाराज. हो, या संप्रदायात जातीचा संबंध नाही. कबीर मोमीन लतीफा मुसलमान सेनावीजा विष्णुदास वैष्णव सांभार धन्याची माता. किंवा याता याती धर्म नाही विष्णुदास. इथं चांगलं वागणाऱ्या किंमती जातीचं नाही. उत्तम कुळी जन्म प्रिया मंगल पुरविले कुळ उभयता. आपल्या संप्रदायात जिजा संध्याकाळची भाकरी जरी नसेल आणि निष्ठेनं वागत असेल तर त्याला या भारत देशातली स्त्री मधुकरी मागितल्या भाकरी देती. इतका संप्रदाय गोड आहे, इतका संप्रदाय, पण त्याचं वागणं गोड असावा. चलो बोले. क्रोधी बाबाला माहित होता हा शास्त्री पंडित आपली चेष्टा करीत होता. हे लोक त्रिकाल ज्ञानी असतात. वाचा सिद्धी पावाल, अज्ञापक व्हाल, त्यांच्या वाणीत ताकद असती. ते अधिकारी लोक असतात. आणि सांगितलंय पंडित आइए बोले जी. जल्ला बोले पाणी आणते, मडकं दिलं त्यानं पाणी आणलं तीर्थावरचं. इधर आ बोले आप प्रसाद के वास्ते कुछ तो सामग्री होना. तर याला वाटलं आता पैसे देतील आणि खाली 14 किलोमीटरवरून मला तांदूळ आणायला लावतील. पण त्या महाराजानं मांडी खालचा सुरा काढला. अभी अभी एक प्रेत बहके आहे बोले. आता एक मड वाहत आले आणि त्या मड्याच्या उजव्या मांडीचं मांस कापून आण. हे पंडित म्हणला पका मच्छर मारला नाही हो म्या, आणि मला मड्याचं मांस कापून आणायला सांगायले महाराज. बरं नाही आणव तर त्या पंडिताला माहित होतं ह्या सूर्यानं आपल्याला आणतंय. ते काय आमच्यासारखं थोडंच महाराज होतं पाकिटाव झाला. ते महाराज होते. जाओ बोले लाव. सळ 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 कापत होता ते पंडित. पंडित कोणाला म्हणतात, आचार्य कोणाला म्हणतात, शास्त्री कोणाला म्हणते, ज्याचा हरिपाठ रिवस होतो त्याला.
सत्तारूढेश वेदानाम शास्त्रो पुराणस्य महती जायम अनुत्तरितो भय शास्त्रा यत महतीशी जायते. शास्त्र पुराण आणि वेद याच्यातला विचारलेला प्रश्न एकही अनुत्तरित जाऊ द्यायचा नाही. ह्या लोकांना ह्या पदव्या असतात, ह्या लोकांना ह्या पदव्या असतात, ह्या पदव्या असतात. ते खरोखर गौरवायासाठी. आणि स्वामी शिवेची पतिव्रता कोण्या बाईला म्हणत असते? माणसं दिसल्या पदर घेते म्हणून तिला का? नाटकातल्या बायका पदर घेत नाहीत का? मी काही नाटकं पाहिली नाही, इकडे आलोच नसतो ना नाटकं पाहिली असती तर. पदर घेत नाहीत का त्या? घेतात. त्या बाईची मालकावर किती श्रद्धा आहे याच्यावर तिचं पातिव्रत्य पण सांभाळायचं. संक्रांतीच्या दिवशी एका बाईच्या सगळेजण पाया पडायला जात होते, तर मी भागवत आलो होतो तिथं. मी विचारलं कसं काय निघाले तुम्ही? काय नाही म्हणे, आज तिच्या पाया पड्यावर नवऱ्याला आयुष्य वाढते. म्हणलं आपण पाया पडावं. आपली बायको वेळेला धोत्रत होती, 75% बाहेर खातो, 25% घरी खातो, पण टायमाला चांगलं जेवायला देती. आपण या बाईच्या पाया पडावं, आपल्या पोराच्या माईला आयुष्य वाढेल. म्हणून अण्णा मी तिच्या पाया पडायला गेलो. ती म्हणली कोणेस रे? ते म्हणलं बाळू महाराज. तूच भागवत सांगतो का रे? मा काय राग हो आणि चुटू चुटू बोलतो रे. इतकं म्हणून लागली मला. मा काय बोलतो रे भागवत आणि सोडित नाहीस काय नाहीस? मी म्हणलं हो आजी तुमची कृपा झाली, मला पाठ आहे भागवत. बरं 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 हो चांगलं सांगतो बाप्पा. नाही तर मागच्या महिन्यात भागवत ऐकलं. सुख सांगतात राजा परीक्षिती. काय सुदामदेव नावाचे ब्राह्मण होते बरं का. काय त्या सुदामदेवाची परिस्थिती नाजूक होती बरं का. आणि काय सुदामदेवाची गरिबी होती बरं का. लगेच लाईन आली, फॅन सुरू झाला, वहीचं पान पलटलं. आजामेळ नावाचे ब्राह्मण होते बरं का. अरे वाचून सांगत आहे माणसं मरतील रे सुबळ्या, असं भागवत सांगत नसते रे दळ्या. विठाला विठाला. त्या बाईच्या बाकीच्या म्हणल्या महाराज पडा पाया, आता पस्तूर कोण्या माणसाला पडू दिलं नाही. पण त्या बायाला माहीतच नव्हते गिरगावचं किती रगिले म्हणून. किती रगिले म्हणून. महाराज पडा. म्हणलं मी विचारलं हे पड बाबा पड. मी आता लोक कोण्या माणसाला पाया पडू दिलं नाही. म्हणलं बाई तुमच्या पाया पड्या मालकाला आयुष्य वाढतंय, तुझ्या बायकोला आयुष्य वाढन, पड पाया. ते म्हणलं बाई तुमचं लग्न झालंय का? हो. मग तुमचे मालक 35 वर्ष झाले मी त्याला बोलत नाही. त्या बायाला म्हणलं गोळ्या संपल्यात का तुमच्या पाप्या होत? लग्न करून जर 35 वर्ष झालं नवऱ्याला बोलत नाही तर हिच्या पाया पडल्यावर तुमच्या मालकाला आयुष्य वाढायचं नाही, लवकर मरतील तुमचे नवरे. अशा नालायक बाईच्या पाया पडत असतात का? गौरवायासाठी स्वामी सेवेची कसोटी. विठाला विठाला कोणाच्या नाही, कुठं नाही पाया पडायचा. हा संप्रदाय कोणाला मानणारा संप्रदाय नाही. पुरुषार्थ संप्रदाय किती मोठा आहे सांगू. एखाद्या संप्रदायाचं तनपुरी बाबा भिताड सोन्याचा असेल, एखाद्या संप्रदायाचं मंदिर सोन्याचं असेल, एखाद्या संप्रदायाचा नाना देव सोन्याचा असेल अण्णा, पण ह्या संप्रदायातलं झाड सोन्याचं आहे. जयाचे द्वारी